नमस्कार, आपण पाहत आहात जनता अधिकार न्यूज। सत्य, निष्पक्ष आणि निर्भीड बातम्यांसाठी ओळख जनता अधिकार न्यूज। जनसामान्यांच्या हक्कासाठी नेहमी सज्ज। चला पाहूया आजच्या प्रमुख बातम्या। पुन्हा बनावट कागदपत्र तयार करून भूखंडाच्या खरेदी व्यवहार प्रकरणी सह दुय्यम निबंधक सुनील चव्हाण 6 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल। जळगाव जामोद शहरातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे, ज्याच्यावर मालमत्ता नोंदणीची कायदेशीर जबाबदारी असते, तेच आता फसवणुकीच्या जाळ्यात अडकले आहेत। जळगाव जामोदचे सहदुय्यम निबंधक सुनील पंढरी चव्हाण यांच्यासह 6 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून संपूर्ण महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे। तर हे प्रकरण आहे जमिनीच्या वर्गात बदल करून केलेल्या फसवणुकीचे। जळगाव जामोद येथील रहिवासी मनीष कुमार भिकमचंद गांधी यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे। तक्रारीत शहरातील शीट नंबर 15C प्लॉट नंबर 56 ही ब वर्ग प्रकारची जमीन आरोपींनी फिर्यादीला विक्रीसाठी दाखवली होती। गांधी, राहणार जामोद। माझा प्रॉपर्टी घेणे आणि विकण्याचा व्यवसाय आहे। माझ्या जो 2021 मध्ये शेख मुस्ताक भाईजान यांनी एक प्रॉपर्टी आणली होती, पण ती वर्ग 2 ची म्हणजे धारणाधिकार ब ची असल्यामुळे त्याची खरेदी होऊ शकत नव्हती। त्यामुळे त्याची परवानगी काढणे आवश्यक होती। तर तशी मी रजिस्टर सौदा चिठ्ठी केली होती, नंतर त्याची परवानगी काढण्यासाठी टाकलेली होती, परंतु शेख मुस्ताक भाईजान व इतर 4 जण व आपले साहेब यांनी मिळून संगनमत करून त्या जागेची खरेदी सुनील चव्हाण साहेब यांनी डॉक्युमेंटमध्ये फेरफार करून एडिट करून त्याची खरेदी नोंदवून घेतली। ज्यावेळेस मला माहीत झालं, मी पोलीस स्टेशनला तशी तक्रार दिली व त्याच्यामध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहे व योग्य ती कारवाई करून मला न्याय मिळण्यात यावा ही विनंती।